हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नाईकबाईंना पुन्हा एकदा स्वतःची काहीही चूक नसताना अनेक चुकींची शिक्षा भोगावी लागली. नानी आणि नाईकबाईंचा नवरा बंड्या या दोघांनी मिळून नाईकबाईंचा छळ 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 केला आणि नाईकबाईंनी गुपचूप सगळा छळ सहन करून घेतला. परंतु त्याच वेळेस जयंतीला समजलं की समीर हा चक्क एका दुसऱ्या मुलीशी लफडं करतोय आणि या दुसऱ्या मुलीबरोबर लफडं केल्यामुळे जयंती खूप चिडली. तेव्हा नाईकबाईंनी समीरला ठणकावून सांगितलंय, मी तुझ्या सगळ्या चुका माफ करायला तयार आहे, पण जर तू दुसऱ्या मुलीसाठी तुझ्या बायकोला फसवत असशील तर ती चूक मी सहन करणार नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नाईकबाईंना मृण्मयी खूप वाईट बोलते, तिचं मन दुखावते. त्यामुळे नाईकबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. मृण्मयीला सुद्धा समजतं की तिने उगाचच बाकीच्या सगळ्यांचा राग आपल्या आईवर काढलाय. आणि मग मृण्मयी ही नाईकबाईंजवळ परत येते आणि म्हणते, आई खरंच सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं, पण रागाच्या भरात मी बोलून गेले. नाईकबाई म्हणतात, अगं नाही, मला काय वाईट नाही वाटलं. मृण्मयी म्हणते, आई प्लीज माझ्यावर ओरड, माझा कान पकड, चिड माझ्यावर, चुकले मी. परंतु नाईकबाई म्हणतात, तुला तुझी चूक समजली आहे ना, मग जाऊ दे, काही नाही. परंतु नाईकबाई दुःखी आहेत ही गोष्ट मृण्मयीला समजते आणि मग मृण्मयी स्वतःला ओरडते. मृण्मयी, आईशी असं बोलतात का? आईला असं कधी बोलायचं नाही, आईचं मन दुखवायचं नाही, असं म्हणून मृण्मयी पुढे येते, आपले कान पकडते. मृण्मयी सुद्धा रडू लागते आणि म्हणते, आई मला खरंच माफ कर. या घरातील सगळे तुझं मन दुखावतात, तुला काही बोलतात, तुझा अपमान करतात आणि आज मी सुद्धा तेच केलं. या सगळ्यांचा राग मी तुझ्यावरच काढला. मला खरंच माफ कर, मी असं परत कधीच करणार नाही. नाईकबाई तिला माफ करतात आणि या दोघी मायलेकी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तेव्हा मृण्मयी ही नाईकबाईंना समजावून सांगते, आई तू का सहन करतेस? घरातील सगळे तुला किती त्रास देतात, तुझा फायदा घेतात, तुझ्याकडून सगळी कामं करून घेतात आणि तू हे सगळं सहन करतेस. मला हे नाही सहन होत, म्हणून मला राग येतो. परंतु नाईकबाई तिला समजावून सांगते, मना या सगळ्या गोष्टींचा तू विचार करू नकोस, जा नानीला ते उपवासाचं ताट नेऊन दे. मृण्मयी म्हणते ठीक आहे आणि ती नानीला ताट द्यायला येते. तेव्हा नानी मस्त काजू बदाम खात असते आणि मृण्मयीला पाहून लपून ठेवते. आणि मृण्मयी जवळ येताच म्हणते, आत्ता मला चक्कर आली असती, तुझ्या एवढा उशीर का करते, फराळाचं बनवायला कळतच नाही. मृण्मयी म्हणते, हो का, म्हणजे काजू बदाम केळी खाऊन सुद्धा तुला चक्कर आली का? लगेच नानी हे लपवलेलं ताट बाहेर काढते आणि म्हणते, घारीची नजर आहे तुझी आणि तू माझ्या खाण्यावर लक्ष ठेवतेस का? परंतु मृण्मयी ही नानीला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करते. कसं आहे नानी, माझी तुझ्या खाण्याकडे लक्ष नाही आहे, पण या वयात जर तुला झेपत नाही तर उपवास कशाला करतेस? आणि मग उपवासाचा त्रास होतो तर तू काजू बदाम केळी अशा वस्तू खातेस, मग तुझी शुगर वाढते, तुला डायबिटीसचा जास्त त्रास होईल, त्यामुळे हे खाऊ नकोस. पण नानी उलट्या काळजाची आहे. ती चिडून म्हणते, माहिती आहे, आली भली मोठी काळजी करणारी माझी, तुला माझी नाही तुझ्या आईची काळजी आहे. माझ्या उपवासामुळे तुझ्या आईला फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतात ना, म्हणून तू हे सगळं बोलतीये, चांगलंच माहिती आहे मला. मृण्मयीला समजतं या बाईला समजून काही फायदा नाही आहे. मृण्मयी म्हणते, हा हे खा, फराळाचं ताट आणून दिले ना, निवांत खा. तर नानी चिडून म्हणते, या मुलीला आहे ना काडीचं वळण नाही आहे, आई वळण लावायलाच विसरली आहे. मृण्मयीला खूप राग येतो आणि मृण्मयी चिडून म्हणते, नानी तुला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोलायचं, आईला नाही बोलायचं. आई शाळेतून घरी परत आली, पण स्वतःसाठी काही न करता तुझ्यासाठी फराळाचे सगळे पदार्थ तिने बनवले आहेत, त्याचा तरी विचार कर. तिचं कौतुक नको करू, पण तिला नाव तरी नको ठेवू. नानी चिडून म्हणते, उपकार केले का माझ्यावर? मी सकाळी साबुदाणा वडा सुद्धा सांगितला होता, तो नाही केला. मृण्मयीला खूप राग येतो, ती निघून जाते आणि नानी या ताटाकडे पाहून भलतीच खुश होते आणि ती पहिला घास खाणार. तेवढ्यात मृण्मयी तिला सांगते, जेवणाआधीची गोळी घे आधी. नानी चिडून म्हणते, माहिती आली मोठी शहाणी. मृण्मयी निघून जाते. नानी विचार करते, बरं झालं सांगितलं,
गोळी घेऊन येते. नानी तिच्या रूममध्ये गोळी घ्यायला जाते. तोपर्यंत रजनी काकू तेथे येते आणि फराळाचं ताट पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटतं आणि रजनी काकू लगेच फराळ सुरू करते. तेवढ्यात नानी परत येऊन म्हणते, ए काय करतेस, माझं फराळाचं ताट आहे. रजनी म्हणते, हो का, मला असं वाटलं माझ्यासाठीच येथे ठेवलंय. तर नानी चिडून म्हणते, त्याच्यावर काय तुझं नाव आहे का? तर रजनी म्हणते, माझं नाव का, पाहते बरं. असं म्हणून रजनी चक्क नाव चेक करते, पण तिचं नाव ताटावर लिहिलं नसतं. रजनी विचारते, तुमचं नाव लिहिलंय का? तुमचं चेक करते, पण ललिता हे नाव सुद्धा नसतं. तेव्हा रजनीशी बोलून काही फायदा नाहीये असा विचार करून नानी म्हणते, खा बाई खा, आता तू काय तुझ्या पोटातलं काढून मला देणार आहे का? तर रजनी म्हणते, मला काय नाही, मी पोटातलं काढून देईल, पण तुम्ही खाल का? नानी चिडून म्हणते, एक नंबरची शी बाई आहे ही, मीच दुसरं ताट आणते. असा विचार करून नानी किचनमध्ये जाते आणि इकडे हा बंड्या या लाडबाईंवर पूर्ण फिदा झालेला असतो आणि लाडबाई त्याला आपला गोरा गोरा पाय दाखवते. बंड्या खूप छान असं म्हणून तिच्या पायाकडेच पाहत बसतो. लाडबाईला समजतं की हा माझ्यावर फिदा झाला आहे. तेवढ्यात कल्याणी तेथे येते आणि लाडबाई तिला सांगते, यांचा नंबर घेऊन ठेव आणि हो हेमंतराव, मला कधीही गरज लागली ना तर मी तुम्हाला कॉल करणार बरं का, आणि तुम्हाला कधी गरज लागली तर तुम्ही मला कॉल करायचा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हे ऐकून हा बंड्या भलताच खुश होतो आणि मग नाईबाई म्हणतात, माझी मान खूप दुखतीये. तर बंड्या विचारतो, दाबून देऊ का डोकं? तर लाडबाई म्हणते, खरंच? तर कल्याणी म्हणते, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही निघा इथून. मग हा बंड्या लाडबाईंचा निरोप घेतो आणि म्हणतो, काही पण लागलं तरी फोन करा बरं. ही लाडबाई आणि कल्याणी स्माईल करतात आणि बंड्या तेथून निघून जातो. आता एवढं गोड गोड वागण्यामागे लाडबाईंचा काय नेमका उद्देश आहे हे तर पुढे जाऊन कळेल. आणि इकडे नाईकबाई किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात. तेवढ्यात मृण्मयी तेथे येते आणि म्हणते, या नानीचं मला काही कळत नाही, खाते तर खाते तुझ्या हातचं, वरतून तुला नावंसुद्धा ठेवते. ही बाई आहे ना. तर नाईकबाई तिला समजावून सांगतात, कोणाचं असं खाणं काढू नये, कोणाबद्दल असं बोलू नये. तर मृण्मयी म्हणते, का नाही बोलायचं, तू त्यांच्यासाठी एवढं काही करतेस, पण ते तुझे कधी उपकार मानतात का, कधी तुला चांगलं बोलतात का? पण नाईकबाई मृण्मयीला समजावून सांगतात, कसं आहे ना मृण्मयी, मोठी माणसं आहेत, आपल्या जेवढं झेपतं तेवढं ऐकायचं, जेणे आवडलं ते एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, पण त्यांच्याशी उद्धटपणे बोलायचं नाही. तेवढ्यात नानी तेथे येते. ती हे ऐकते आणि म्हणते, वा ग वा, काय संस्कार करतेस तुझ्या मुलीवर, ही चुरू चुरू बोलते, तिला नको शिकू, पण मी बोलते ते ऐकायचं नाही हे बरं तिला शिकवतीये. तुला जर तिच्यावर संस्कार करता येत नसतील ना तर माझ्याकडे दे, चांगली सुतासारखी सरळ करते तिला, आणि नाहीतर तुझ्यासारखीच होईल ती, एका कानाने ऐकणारी आणि एका कानाने सोडून देणारी. नाईकबाई म्हणतात, नाही नानी, मी तिला वेगळं सांगत होते. तर नानी म्हणते, ते सोड, मला तुमच्या दोघीत पडायचंच नाहीये, मला फराळाचं ताट दे. नाईकबाईंना आश्चर्य वाटतं. नाईकबाई विचारतात, तिने तुम्हाला ताट नाही आणून दिलं का? तर नानी सांगते, तिने दिलं मला, परंतु ती रजनी ना, रजनी माझं ताट खात बसली आहे, मला खायलाच नाही मिळालं. आणि मग नाईकबाई लगेच आपल्या वाट्याचं फराळाचं नानीला वाढून देतात. मृण्मयीला हे समजतं. मृण्मयी म्हणते, अगं पण आई, पण नाईकबाई तिला गप्प बसवतात. मग नानी मस्त डायनिंग टेबलवर बसते आणि हे उपवासाचे पदार्थ एक एक करून खात असते आणि खाता खाता सुद्धा नावच ठेवते आणि म्हणते, या नानीचं कसं आहे, खायला भेटलं आणि झोपायला भेटलं की आपली काही तक्रार नसते. आणि हो, संध्याकाळी ना मला उपवास सोडायचा आहे म्हणून दही भात तूप भात असं काही नको आहे, सागर संगीत जेवण पाहिजे आणि साबुदाणा वडासुद्धा पाहिजे. नाईकबाई हो म्हणतात. नानी तेथून निघून जाते आणि मग मृण्मयी तिची नक्कल करते आणि म्हणते, या बाईला काही लाज वाटते का, तुझ्या वाट्याचं तिने खाल्लं आणि या बाईला भस्म्या झालाय भस्म्या. तर लगेच नाईकबाई म्हणतात, असं नाही बोलायचं, आपलीच आहे ना ती. पण मृण्मयी म्हणते, हो आपलीच आहे, पण तुझ्या वाट्याचं खायला तिला काय वाटत नाही का? आणि तेवढ्यात बंड्या तेथे येतो. बंड्या हे सगळं ऐकतो आणि चिडून म्हणतो, माझ्या आईचं खाणं काढतेस का? आणि बंड्याला पाहून मृण्मयी खूप घाबरते. कदाचित भूतकाळात असं काहीतरी झालंय ज्यामुळे मृण्मयी ही बंड्यासमोर उभी सुद्धा राहत नाही आणि मृण्मयी घरामध्ये पळून जाते. बंड्या म्हणतो, थांब थांब, आता कुठे पळतेस, माझ्या आईचं खाणं काढतेस, लाज नाही वाटत का तुला?
आणि मग नाईकबाई बंड्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. अहो तसं नाहीये. बंड्या चिडून म्हणतो, तू आणि तुझी ती लाडकी मृण्मयी, तुम्हाला माझ्या आईपासून काय प्रॉब्लेम आहे? अगं ती म्हातारी बाई खाऊन खाऊन किती खाणार आणि तिचं खाणं काढताय तुम्ही. आज मी तुम्हाला नाही सोडणार. असं म्हणून हा बंड्या चक्क नाईकबाईंवर हात उचलतो. तेवढ्यात नाईकबाईंच्या शिकवणीचे विद्यार्थी येतात. नाईकबाई म्हणतात, मुलं आलीत. त्यामुळे बंड्या थांबतो आणि म्हणतो, आता या मुलांना सुद्धा नाही घाबरत मी. तेवढ्यात एक लहान मुलगा म्हणतो, ओ काका, आमच्या नाईकबाईंवर नाही ओरडायचं, त्या खूप चांगल्या आहेत. बंड्या आणखीनच चिडतो आणि म्हणतो, वा ग वा, आता या लहान मुलांना तू माझ्या विरुद्ध भडकून देतीयेस, त्यांना सुद्धा माझ्या विरुद्ध बोलायचं शिकवतीयेस. नाईकबाई म्हणतात, अहो नाही, मी त्यांना असं का शिकवेल? बंड्या चिडून म्हणतो, मलाच तुझं सगळं सत्य माहिती आहे. नाईकबाई मुलांना म्हणतात, मुलांनो चला, तुम्ही इतिहासाचा धडा काढा, मी तुम्हाला शिकवते. मुलं ही जागेवर बसायला जातात आणि नाईकबाई त्यांच्यासाठी सतरंजी टाकणार इतक्यात बंड्या ही सतरंजी पळवतो. नाईकबाई विचारतात, अहो हे काय करताय? तर बंड्या चिडून म्हणतो, तुझी मुलं माझ्याशी उद्धटपणे बोलली ना, आता त्यांना ही शिक्षा, त्यांना जमिनीवर बसावं लागेल, त्यांना ही सतरंजी मिळणार नाही. नाईकबाई म्हणतात, अहो असं काय करताय? पावसा पाण्याचे दिवस आहेत, फरशी थंड असते. बंड्या चिडून म्हणतो, त्यामुळे तर त्यांना ही शिक्षा देतोय मी. पण नाईकबाई हात जोडून म्हणतात, प्लीज तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती मला द्या, पण माझ्या मुलांना शिक्षा देऊ नका. बंड्या म्हणतो, ठीक आहे, आता तुझी मुलं सतरंजीवर बसतील, पण दिवसभर तू उभं राहायचंय, तू बसायचं नाही. आहे का मान्य? नाईकबाई हो म्हणतात. बंड्या सतरंजी देतो आणि तेथून निघून जातो. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं, परंतु त्यांनी सगळं सहन करायचं ठरवलंय, मग त्या सहन करणारच. आणि मग नाईकबाई सगळ्या मुलांची शिकवणी सुरू करतात आणि मुलं मस्त शिकत असतात. नाईकबाई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. तू मराठीचा धडा वाच, तू हे कर, तू ते कर, आणि सगळी मुलं शिकत असतात. आणि त्याच वेळेस चक्क बंड्या तेथे येतो आणि टी व्ही सुरू करतो आणि त्याच्यावर गाणं लावतो आणि हे गाणं ऐकून सगळी मुलं चक्क डान्स करू लागतात. नाईकबाईंना खूप राग येतो. नाईकबाई मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, अभ्यासाकडे लक्ष द्या, टी व्हीकडे लक्ष देऊ नका. परंतु मुलं तर मुलंच असतात. मुलं मस्त टी व्ही पाहून नाचत असतात. नाईकबाई बंड्याला समजावून सांगतात, अहो हे काय करताय? मुलांची शिकवणी आहे, तुम्ही जा दुसऱ्या रूममध्ये, तिकडे आराम करा. पण बंड्या चिडून म्हणतो, हे माझं घर आहे, कुठे बसायचं काय करायचं ना हे मी ठरवणार, तू मला नाही सांगायचं, चल निघ इथून. नाईकबाईंना खूप वाईट वाटतं आणि मग नाईकबाई सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो चला, आपण दुसऱ्या खोलीत जाऊन शिकवणी घेऊया. मुलं दुसऱ्या खोलीत जातात. नाईकबाई या बंड्याकडे रागारागाने पाहतात, पण बंड्या मात्र टी व्ही पाहण्यात व्यस्त असतो. त्याला काही फरक पडत नाही आणि मग नाईकबाईसुद्धा तेथून निघून जातात. आणि इकडे नाईकबाईंची सून जयंती घराबाहेर उभी असते आणि तिचा व्हिडिओ सुरू असतो. ती सोशल मीडिया साईट्सवर काही व्हिडिओ वगैरे टाकत असेल. तिचे असंख्य फॅन असतात आणि जयंती म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला माझं घर खूप आवडतं. तसा हा आमचं जे घर आहे, हा जो वाडा आहे, तो थोडा जुना आहे, पण आमची हेरिटेज प्रॉपर्टी आहे. आणि चला, आता मी तुम्हाला आमच्या घराची टूर देते. असं म्हणून जयंती ही घरात जाते. पण घराच्या दरवाजावर एक कंदील ठेवलेला असतो. हा कंदील खाली पडतो आणि फुटतो. त्याच्या काचा सगळीकडे पसरतात. इकडे नाईकबाई मात्र वरच्या खोलीत असतात आणि मुलांची शिकवणी घेत असतात. तेव्हा मुलांची शिकवणी घेता घेता त्या एका मुलीला धडा वाचायला सांगतात. आता नाईकबाईंची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. कोणी किती वेळ चुकलं तरीसुद्धा नाईकबाई कुणावर ओरडत नाही, कुणाला काही बोलत नाही आणि मुलं आपला धडा वाचत असतात. परंतु त्याच वेळेस एक मुलगा विचारतो, नाईकबाई तुम्ही बसत का नाही? तुम्ही सुद्धा बसून घ्या ना. परंतु आता बंड्याने शिक्षा दिली आहे आणि बंड्या जसं काय वरती पाहायलाच येणार आहे. नाईकबाई म्हणतात, आपण आधी अभ्यास करूया आणि मग मी बसेल. मुलं हो म्हणतात आणि मग नाईकबाईंची शिकवणी सुरू असते. समीरच्या रूममध्ये नाईकबाई शिकवणी घेत असतात. तेव्हा एक मुलगा विचारतो, नाईकबाई काका तुमच्या नेहमी का ओरडत असतात? आता मुलांना काय सांगायचं, म्हणून नाईकबाई खोटं सांगतात. काकांचं आहे ना माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून ते माझ्यावर ओरडत असतात. तर हा मुलगा विचारतो, अच्छा, काकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते तुमच्यावर ओरडतात का? मग तुम्ही काकांवर का नाही ओरडत? आता या मुलाने नाईकबाईंना चांगलंच कात्रीत धरलेलं असतं.
काकांचं प्रेम आहे म्हणून काका नाईकबाईंवर ओरडतात, पण नाईकबाई या काकांवर कधीच ओरडत नाही. याचा अर्थ नाईकबाईंचं काकावर प्रेम नाही आहे असं हा मुलगा विचारतो. नाईकबाई सांगतात, नाही नाही ओरडते ना, मी सुद्धा त्यांच्यावर खूप ओरडते, पण तुमच्या समोर नाही ओरडत, एकांतात ओरडते. हा मुलगा म्हणतो, नाईकबाई खरं बोलताय का? नाईकबाई सांगतात, हो खरं बोलते. आता तुम्ही मला एक सांगा, तुमची आई तुमच्यावर ओरडते की नाही? मुलं म्हणतात, हो. नाईकबाई मुलांना समजावून सांगतात, कारण तुमच्या आईचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्याकडून काही चूक होऊ नये, तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून आई तुमच्यावर ओरडते. पण आई तुमच्यावर ओरडते याचा अर्थ आईचं तुमच्यावर प्रेम नाही आहे असं होतं का? तर नाही. या जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम तुमची आईच करते, म्हणूनच आई तुमच्यावर ओरडते. मुलांना हे पटतं आणि मग नाईकबाई मुलांना सांगतात, चला आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मुलं खूप खुश होतात आणि मग नाईकबाई आपली गोष्ट सुरू करतात. नाईकबाई सांगतात, आज मी तुम्हाला खोड रबर आणि पेन्सिलची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ऐका बरं का. सगळी मुलं लक्ष देऊन ऐकत असतात. नाईकबाई सांगतात, खोड रबर आणि पेन्सिल हे दोघे बेस्ट फ्रेंड होते आणि खोड रबर आणि पेन्सिलचं काय नातं असतं? मुलं सांगतात, आपण पेन्सिलने काही लिहिलं की मग खोड रबर ते खोडून काढतं. नाईकबाई म्हणतात, एकदम बरोबर. आता एक दिवस पेन्सिल ही खोड रबरला म्हणाली की खोड रबर, तू माझा या जगातील सगळ्यात चांगला मित्र आहेस, कारण माझं काही चुकलं की माझी चूक तू लगेच खोडून काढतोस. हे ऐकून सगळी मुलं खुश होतात आणि म्हणतात, बाई तुम्ही एकदम बरोबर बोलताय. आपण पेन्सिलने लिहिताना काही चूक केली की रबर ते लगेच खोडतं. नाईकबाई खूप इमोशनल होतात आणि म्हणतात, परंतु पेन्सिलच्या चुका खोडता खोडता रबर हे स्वतःला संपवत असतं. ते प्रत्येक चुकीनुसार झिजत असतं. नाईकबाईंच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेवढ्यात हा छोटा मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, नाईकबाई मला कळलंय, ही गोष्ट तुमची आहे ना, आणि या गोष्टीतल्या खोड रबर तुम्ही आहात. हे ऐकून नाईकबाई खूप इमोशनल होतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि नाईकबाई या मुलाला जवळ घेतात आणि रडू लागतात. सगळीच मुलं इमोशनल होतात आणि नाईकबाई खरंच या रबरसारख्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील नानी, बंड्या, त्यांचा मुलगा समर, त्यांची सून जयंती या सगळ्या चुका करत असतात आणि नाईकबाई खोड रबर बनवून या सगळ्या चुका खोडून टाकतात, पोटात घेतात. पण त्यांच्या चुका खोडता खोडता नाईकबाई स्वतः झिजताय, त्यांच्या आयुष्याची माती होतीये एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. नाईकबाईंच्या आयुष्यात फक्त अत्याचार सहन करणं एवढंच आहे. म्हणजे या नानीसाठी, बंड्यासाठी, या घरासाठी कितीही काहीही केलं तरीसुद्धा सगळे दोष हे त्यांच्यावरच येतात. काही चुकीचं घडलं की या नाईकबाईंनी केलं आणि काही चांगलं घडलं तर त्याबद्दल ते तिचं कर्तव्यच आहे, ती काय उपकार करत नाही, अशी नाईकबाईंची अवस्था आहे. आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार पाहून खरंच खूप वाईट वाटतं, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयंतीने जो कंदील फोडलेला असेल त्या काचा चक्क नानीच्या पायात घुसणार. नानी जोरात ओरडेल, बंड्या धावत पळतील आणि विचारेल काय झालं नानी, आणि नानी नेहमीप्रमाणे सगळा दोष हा नाईकबाईंवर टाकणार. म्हणजे आता नाईकबाईने काचा ठेवल्या की काय हे माहीत नसताना सुद्धा तुझ्या बायकोमुळे हे झालंय असं नानी बोलणार आणि नानी बोलेगी ओ मैं करूंगा असं म्हणून बंड्या लगेच नाईकबाईंवरच संशय घेणार. नाईकबाईंना आवाज देईल, तिच्यावर ओरडेल आणि ही नानी चक्क नाईकबाईंना म्हणेल, अगं कैदाशीने, सून ही घरची लक्ष्मी असते, परंतु जेव्हापासून तू या घरात आली ना, माझं जगणं मुश्किल करून टाकलंय. माझा जीव घ्यायला निघाली की काय? तू माझा जीव घ्यायला निघाली असंच दिसतंय मला. आणि बिचाऱ्या नाईकबाई सगळं ऐकून घेणार. आणि दुसरीकडे हा समीर त्याच्या घरासमोर असलेल्या त्या स्टॉलवरच्या मुलीला फ्लाइंग किस देत असेल, त्याचं तिच्याशी अफेअर सुरू आहे. आणि ही गोष्ट जयंतीला समजणार आणि जयंती जोरात ओरडेल, यू चीट, आणि समीर खूप घाबरणार. आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा ही गोष्ट नाईकबाईंना समजेल तेव्हा नाईकबाई या समीरला समजावून सांगतील, समीर, मी तुला अनेक वेळेस सांगितलंय
की तुझी प्रत्येक चूक मी पोटात घ्यायला तयार आहे, पण जर एखाद्या दुसऱ्या मुलीसाठी तू स्वतःच्या बायकोला फसवणार असशील तर मी ते सहन करून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा नानी समीरची बाजू घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु नाईकबाई सगळं सहन करायला तयार आहे, परंतु नवऱ्याने बायकोला फसवणं हे नाईकबाई काही सहन करणार नाही आणि नानीसमोर या समीरला त्या चांगलं ठणकावून सांगतील, शेवटची वॉर्निंग देतील. मग हा समीर काही सुधारणाऱ्यातला नाही आहे. समीर सुधारतो की नाही, की त्याचं हे लफडं, त्याचं हे अफेअर संपतं की नाही, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. पण आजच्या एपिसोडमध्ये मजा आली एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.